होता. खंडेरावांची जडणघडण अगदी साध्या शेतकरी कुटुंबात जरी होत असली तरी ती त्यांना सर्वोत्तम व्यक्ती म्हणून घडवण्यात अगदी महत्त्वपूर्ण होती. पण म्हणतात ना, अगदी दिव्य अवतारांना देखील अडचणी टाळता आल्या नाही. अगदी तशीच वेळ बालपणातच मोरेदादा मिळाली. ते म्हणजे ते 6 महिन्यांचे असतानाच त्यांचे पितृचक्र हरवले. चंद्रभागाबाईंनी त्यांच्या संस्कारात कसलीच कमी ठेवली आहे. वयाच्या अगदी 5व्या वर्षी खंडेराव अगदी कुशल व बुद्धिमत्ता, एकपाठी, जिज्ञासू वृत्ती आणि चौकस होते. यामुळे त्यांच्या बुद्धीचा विकास अगदी जलद गतीने होऊ लागला. अगदी बालवयातच विष्णू सहस्त्रनाम आणि रामरक्षेसारखे श्लोक असे अनेक मंत्र त्यांना मुखगत होते. खंडेरावाच्या घराजवळच रामाचं मंदिर होते. खंडेराव रोज त्या रामाच्या मंदिरात दर्शनाला जात आणि तिथेच भजन ऐकणे, कीर्तन ऐकणे हा त्यांचा नित्यनेम होता. आणि तिथे पुजारी रोज बघत ह्या बाळाला रामरक्षा स्तोत्र अगदी या वयातच मुखगत आले. आणि त्या पुजाऱ्याने ही गोष्ट तिथे आद्यगुरु शंकराचार्य महाराज यांच्या कानावर घातली. आद्यगुरु शंकराचार्य महाराजांनी त्यांना बोलावून घेतले आणि त्यांच्या मुखून रामरक्षेसारखं अवघड स्तोत्र एवढ्या लहान वयातच ऐकून ते चकित झाले. आणि इथूनच एका हिऱ्याची